रामकृष्ण हरी मंडळे मस्तपैकी आपलं पिल्लू घेतलं दडदडीत खडखडीच्या रस्त्याने निघालो भाऊ तुमचा भाऊ थोड्याच वेळात चांगल्या रस्त्यावरती बसलो होतो सणाना पिरे डायरेक्ट भाऊ थोड्याच वेळात चांदोड नगरीमध्ये सरचे स्वागत करून घेतलं इथं लगेच रेणुका लॉन्सवरती मस्तपैकी स्वागत करून घेतलं आणि इथं चिंचोली बंधू आणि सोनजी बंधू यांचा शुभविवाह होता म्हणजे आपल्याच अविनाश दादाचं इथं लग्न होतं भाऊ त्याच्यानंतर गेलो मध्ये लगेच आपल्या कमलेश भाऊंना भेटून घेतलं आपल्या भावाला इकडे हळद लावायचा कार्यक्रम तर चालूच होता जोरात मस्तपैकी बाहेर आलो आपल्या सोनू काक्याला भेटून घेतलं एकदम भारी वाटलं शुभम भाऊ तात्या होते इकडे त्याच्यानंतर आपल्या नवरदेवाला सेवा करायला दोन माणसं भाऊ त्याच्यानंतर काय झालं इकडं पण आपल्या भाऊन आपलीच तारीफ जास्त करून टाकली असं वाटायला लागलं होतं मला 100% काहीतरी बोललाय पण जाऊ द्या भाऊ इकडे लगेच नवरदेवाचं फोटोशूट चालू होतं भाऊ वेगवेगळ्या पोजमध्ये डायरेक्ट काही विषय नाही त्याच्या थोड्याच वेळामध्ये इकडे बँडला पण सुरुवात झाली होती नवरदेवाला शेवंतीचा निघणार होता भाऊ त्याच्यामुळे काही विषय नाही भाऊ इकडे पाहत होतो काय पोरण लगेच नवरदेवाला घेतलं पण खांदेवानं आणलं भाऊ आणि नवरदेवाची खरी पारा घेणं भाऊ लग्नामध्ये डायरेक्ट मित्रमंडळींवरून होती आणि आपला अविनाश दादाचा मित्रपरिवार इतका मोठा आहे भाऊ डायरेक्ट काही विषयच नाही भाऊ इकडे डायरेक्ट अविनाश दादा त्यांचा भाऊ मस्तपैकी नाचत होते भाऊ जोरात डायरेक्ट विषयच नाही भाऊ इकडं पोरांनी लगेच किरण पाटीलला घेतलं भाऊ खांद्यावर डायरेक्ट नाचायला भाऊ आणि तुम्ही म्हणशाल आता ही किरण पाटील कोण हे तेच किरण पाटील ज्यांना लोक डॉन म्हणतात डॉन भाऊ डायरेक्ट विषयच नाही आपल्या अविनाश भाऊ डायरेक्ट मामाची पोर करेल त्याच्यामुळे लाजायचा काही विषयच नाही भाऊ डायरेक्ट जोडे नातात हात धरून असे डायरेक्ट धुमाकूळ घातला ना भाऊ डायरेक्ट विषयच नाही खूप कमी लोकांच्या नशिबात राहतं भाऊ अशा काही गोष्टी भाऊ जाऊ दे मला ते खूप प्रयत्न केले पण सक्सेस झालं भाऊ डायरेक्ट विषयच नाही भाऊ धिंगाणाच घालून टाकला डायरेक्ट पोरांना डायरेक्ट त्याच्यानंतर मस्तपैकी आपल्या भाऊनं वहिनी मस्तपैकी गेटच्या मध्ये एंट्री मारून घेतली थोड्याच वेळामध्ये स्टेजवर पोहोचले डायरेक्ट मंगलाष्टक चालू झाले होते इकडं आपला आरकेएम मित्रपरिवार तसेच आपल्या अविनाश दादाचा मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता भाऊ इकडे त्याच्यामुळे काही विषय नाही मस्तपैकी जेवण बिवण करून घेतलं शेवटची इकडे काय पूजा चालू होती आपल्या भाऊची काही विषय नाही सगळी शेवटचीच पूजा चालू होती त्याला टाटा बाय बाय करून बाहेर आले या भाऊचा काय किस्सा चालू होता काही कळलंच नाही भाऊ आपल्या गाडी घेतली डायरेक्ट ₹100 डायरेक्ट घरी निघालो ना भाऊ मित्रांनो अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भाऊला एक फॉलो नक्की करून घ्या